हाय फ्रेंड, तर आज बनवणार आहे मी असा छान झणझणीत सुक्या वाकटीचा कालवण। तर वाकटी पण बनवू शकतो आपण आणि सुका बगासुद्धा बनवू शकतो। तर कोणाला खायचं आहे झणझणीत वाकटीचा कालवण, तर चला मग आपण रेसिपीकडे बोलूया। झणझणीत कालवण बनवायला तर मी घेतलेला आहे छान असं लसूण आणि हा आहे कांदा। खूप छान तेल गरम झालेलं आहे। पाहू शकता आपण झणझणीत फोडणी बनवून घेऊया। तर आपल्याला कांदा लाल करायचा आहे थोडा, तर छान झणझणीत फोडणी झाली पाहिजे आपली। तर आपण कांदा शिजवून घेणार आहोत खूप छान। तर आता घालणार आहे मी त्याच्यामध्ये कांदा शिजवून झाल्यानंतर आपण टोमॅटो घालून घेऊया। टोमॅटोसुद्धा आपल्याला खूप छान शिजवून घ्यायचं आहे, छान अशी ग्रेव्ही घेतली पाहिजे। तर एक 2-3 मिनटं आपण टोमॅटोला शिजवून घेऊ आणि आपण छान कांदा टोमॅटोचं लाल तरी आलेली दिसते, तर आपण छान शिजवून घेतलेलं आहे। आणि आता घालूया त्याच्यामध्ये छान अशी हळदी पावडर, गरम मसाला आणि आपलं घरचं लाल तिखट मसाला। तर छान असे मसाले आपण परतून घेणार आहोत खूप छान। तर आता पाहू शकता की झणझणीत होणार आहे आपला। तर आपण मीठ चवीनुसार घालूया त्याच्यामध्ये आणि छान आपली तरीदार ग्रेव्ही रेडी झालेली आहे। परतून घ्यायची आहे, तर छान तरी येते परतल्यामुळे। आणि ही आहे आपली छान अशी वाकटी किंवा बगा म्हणू शकतो। तर मी 5-10 मिनटं भिजत घातलेली होती आणि ती छान पाण्यामध्ये भिजलेली आहे। तर आपण आता त्याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं तिला। तर परतून झाल्यानंतर आपल्या झाडावरचा छान असा आंबा काढलेला आहे मी। आंबा असा घेतलेला आहे मी, तो पूर्ण कच्चा नाही आणि पूर्ण पिकलेला सुद्धा नाही। तर खूप छान आंबा लागतो कालवणातला। तर आपलं आता पाणी घालूया त्याच्यामध्ये, आपल्याला हवं आहे तसं कालवण। तर पाहू शकता पाणी घातल्याच किती तरी आलेली आहे वरती। तर आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे बटाटा आणि आपला बगा। आणि आपण आता एक 5 मिनटं छान उकळ काढून घेणार आहोत, त्याला झाकण ठेवून देऊ आणि छान उकळ काढून घेऊ। तर आपला उकळ आलेला आहे आणि आपण आता पाहूया आपलं शिजलंय काय। तर छान तरी आलेली आहे आणि कोथिंबीर घालूया आपण त्याच्यावरती। तर कोथिंबीर घातल्याने खूपच छान सुगंध येतो आपल्या कालवणाचा, झणझणीत कालवणाचा, पाहू शकताय। आणि हा आहे आपला बटाटा पण शिजला आहे आणि बगा पण शिजलेला आहे। तर आपला कालवण खूप छान रेडी झालेला आहे, झणझणीत कालवण। तर बघा आणि लवकरात लवकर लाईक करा। कसं वाटलंय आपला कालवण झणझणीत। तर मी अचानक आज ठरवलं की आज काय बनवायचं। तर आज म्हटलं सुका बगाच बनवूया। तर आज मच्छी नव्हती, चिकन नव्हतं, तर आपण आज काहीतरी सुकं बाजारच बनवूया। तर मी विचार केला झणझणीत कालवण वाकटीचं बनवूया आज। तर नक्कीच शेअर कमेंट करायला विसरू नका कशी वाटली आपली रेसिपी। आणि आपण भेटूया परत दुसऱ्या रेसिपीमध्ये। बाय बाय।